नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात। हिंदी बाबतचा जे जो आहे तो सरकारने मागे घेतलेला आहे त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरे पलटूराम हिंदी सक्तीचा अहवाल त्यांनी स्वीकारला होता। त्यांचा उजवाहात असलेल्या उपनेत्याने हिंदी सक्तीचा उल्लेख त्यात केला होता। आता नेहमीप्रमाणे ते पलटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। 5 तारखेला विजय उत्सव साजरा करणारच, मोर्चासाठी तयारी झालेली एकजूट कायम ठेवायची आहे। मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा या सरकारचा कुटील डाव, उद्धव ठाकरेंची टीका। 5 जुलैला विजय मेळावा घेणार, सहकार्यांशी चर्चा करून ठिकाण जाहीर करणार। राज ठाकरेंची प्रतिक्रिया, तर समिती आणा, काही करा, असं पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, राज ठाकरेंचा इशारा। दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून मी GR काढलेला नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। मराठी माणूस एकवटला तर काय होतं सरकारला कळालं। मोर्चा निघाला असता तर तो न भूतो न भविष्यते अशा स्वरूपाचा झाला असता। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण या मोर्चाने झाली असती। राज ठाकरेंची रद्द झालेल्या मोर्चावर प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेला तांडव। आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या, सदावर्तेंचा हल्लाबोल। सरकार विद्यार्थी हिताचाच निर्णय घेईल, आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। राज ठाकरेंशी काल माझी चर्चा, सर्व एकत्र येऊन विजय साजरा करणार। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर ही विजयाची पहिली पायरी, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बैठक संपन्न। 5 जुलैच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा। बैठकीला मनसेचे बाळा नांदगावकर, अभिजित पानसे आणि ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांची उपस्थिती।